जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार मंडळी, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। मंडळी, संगीत म्हणजे साधना, साधनेतून घडतात ते संस्कार आणि संस्कारातून घडते ती भावी पिढी। याच पिढीसाठी आपला हा सांगीतिक वारसा पुढे न्यायचा असेल तर अनेक दिग्गज मंडळी या क्षेत्रात खूप कार्यरत आहेत। साधना आपल्याला जिवंत ठेवायची असेल किंवा संगीत प्रवास आपल्याला हा असाच चिरंतन ठेवायचा असेल तर त्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे। मात्र हा अभ्यास फक्त सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन, चिंतन, मनन आणि सातत्य ठेवत हा वारसा जो आहे तो पुढील पिढीसाठी हस्तांतरित करण्याचं काम सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे करत आहेत। आणि त्यांच्याच या एकूणच संगीत प्रवासासाठी त्यासोबतच चित्रपट संगीत जे आहे त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात संशोधन त्यांनी केलेलं आहे। एकूणच त्यांच्या या सांगीतिक प्रवासाबद्दल यंदाचा भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 हा त्यांना देण्यात आलेला आहे, गौरवण्यात आलेला आहे। त्यासाठी त्यांचं सगळ्यात आधी अभिनंदन। थँक्यू। आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर जो सांगीतिक प्रवास आहे हा म्हणूया आपण हा अगदी आणखीन खूप तजेलदार म्हणूया किंवा एक वेगळ्या वळणावर सुद्धा गेलेला आहे। आणि एकंदरीत त्यांचा हा सांगीतिक प्रवास कसा आहे, त्यांनी केलेले हे कार्य आहे, मग ते अध्यापनाचं असो, संशोधनाचा असो किंवा मग लेखनाचा असो, एकंदरीतच त्यांनी या वेगवेगळ्या भूमिका कशा पद्धतीनं पार पाडलेल्या आहेत याच विषयी आजच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत। आणि म्हणूनच आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅडम यांना। मॅम नमस्कार। नमस्कार। खूप मनापासून जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। आपल्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 2025 हा पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे, तर ती भावना आधी काय होती त्याबद्दल सांगा। नमस्कार। भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे आपल्यासाठी एक दैवत आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात जी भावना आहे ती तर मला आहेच, परंतु मला समजायला लागल्यापासून ज्या स्वराचा मी निदिध्यास घेतला, ज्याचा मी अभ्यास केला, एक भारावलेपण एक असतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग संशोधनही करायचं असतं, तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात। आणि मग पुन्हा तो अभ्यास करताना जेव्हा त्या कलावतीच्या अनेक पैलू माझ्या नजरेत आले आणि त्याचा मी अभ्यास सुरू केला आणि ह्या टप्प्यावर मला त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी महत्भाग्य आहे। यापेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही, कारण लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक मंत्रोच्चारासारखं आहे, त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते। आणि एक अशीही भावना आली की ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचं आहे, काही काम करायचं आहे, त्यांच्यासाठी ही निस्संशय एक आशादायी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या संशोधनाला पुरस्काराची मोहर उमटू शकते आणि हा एक चांगला संदेश या निमित्ताने गेला। आणि संगीत क्षेत्रासाठीच ही फार गौरवाची बाब आहे। पुरस्कार तुम्हाला मिळाला म्हणजेच तो तुमच्या पूर्ण संगीत क्षेत्रासाठी बरोबर। आणि हे जे कार्य आहे तुमचं ते अतिशय खूप मोठं आहे। मात्र संगीत क्षेत्राकडचा हा प्रवास कसा काय सुरू झाला तुमचा, ती प्रेरणा कुठून मिळाली? लहानपणापासून मी गाणं शिकतच आले। माझे आईवडील दोघंही उत्तम गातात। अच्छा। आणि छंद म्हणून बासरी वाजवतात वडील, व्यवसाय जरी डॉक्टर म्हणून असला त्यांचा तरी, आणि आई तर उत्तमच माझी गायिका। त्यामुळे संस्कार माझ्यावर लहानपणापासून होते आणि अतिशय उत्तम मला गुरु लाभले। मी भाग्यशाली आहे त्या बाबतीत की पंडित गजानन बुवा जोशी, पंडित S.K. अभ्यंकर बुवा, पंडित मधुकर जोशी असे मला शास्त्रीय संगीतातले दिग्गज शिकवायला होते आणि त्यांनी मला खूप सुंदर संथा दिली, खूप छान माझ्यावर संस्कार केले। त्यामुळे तो पाया पक्का होत गेला आणि मग नंतर माझा ओढा हा जास्त सुगम संगीताकडे किंवा ज्याला भावसंगीत आपण म्हणू, तिथे माझा जास्ती ओढा मला जाणवलं की मला शुद्ध शास्त्रीय संगीत तर खूप आवडतं आणि एक साधना म्हणून ती आवश्यकही आहे,
पण तितकाच ओढा मला काव्याचा आहे, अच्छा. शब्दांचा आहे. आणि मग जी शब्दप्रधान गायकी आहे, म्हणजे आपली भावगीत आहे, सुगम संगीत आणि विशेष करून चित्रपट संगीत आहे, त्याकडे मी जास्त वळले. आणि मग जरी मी शास्त्रीय संगीतात MA केलं म्हणून माझं जास्ती तिथे तेव्हा त्याचं शिक्षण मी घेतलं म्हणा, परंतु जेव्हा त्याचा विचार करतानाच मला लक्षात आलं की आपला जास्त ओढा हा शब्दप्रधान गायकीकडे आहे. अच्छा. आणि मग मी ती जास्त जोपासना त्या कलेची जास्त केली अर्थात. आणि मग एका क्षणी मला वाटलं की यात संशोधन करण्याची खूप गरज आहे. मला जो इंटरेस्ट किंवा मला जो रस निर्माण झाला आहे त्याला संशोधनाचं जर अधिष्ठान मिळालं तरच त्या आपल्या म्हणण्याला काहीतरी वजन येतं. अच्छा. कारण छंद म्हणून ऐकणं, छंद म्हणून गाणं, छंद म्हणून काही त्यावर भाष्य करणं हे वेगळं आहे. आणि एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर जर आपल्याला काही भाष्य करायचं असेल तर त्याला एक शिस्त हवी. आणि म्हणून मी शब्दप्रधान गायकीच्या आणखीन खोलात शिरले एक संशोधन म्हणून. आणि अशी उदाहरणं फार कमी आहेत पण फार कमी आहेत की शास्त्रीय आणि सुगम संगीतामध्ये सुरुवात केल्यानंतर पुन्हा चित्रपट संगीत आणि त्यात नुसतं गायन नाही तर त्यामध्ये संशोधन आणि लेखन करणं. तर हा मोठा एवढा प्रवास करताना तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात. हो. तर तो अनुभव सुद्धा कसा होता? कारण तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही गायन करताय आणि तेही शास्त्रीय आणि सुगम संगीत, आणि त्यात लगेच आजची ही जेनझी ज्याला आपण म्हणतो त्यांना सामोरं जाणं आणि त्यांना शिक्षणाचे धडे देणं, तर तो अनुभव कसा होता? हा जो प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर मी म्हणजे मास्टर्स माझं झाल्यानंतर खूप वर्षांनी मी PhD करायला घेतली. म्हणजे माझं मास्टर्स झालंय ते 1991 मध्ये झालंय. आणि मी 2004 साली निर्णय घेतला की मला PhD करायची आहे. म्हणजे मधली काही वर्ष त्याआधी माझं मानसशास्त्राचं जे पदवी माझी मानसशास्त्रातली आहे बॅचलर्स, त्यामुळे तोही विषय माझा तितकाच आवडीचा आहे. मग नंतर लक्षात आलं की आपण या दोन्हीची सांगड घातली पाहिजे. हे आपलं नॉलेज आणि आपलं हा अनुभव, कारण अनेक वाद्यवृंदांमधून मी गात होते, काही चित्रपटांना मी पार्श्वगायन केलेलं आहे, मंचीय सादरीकरण मी गेली 40 वर्ष करते. आणि मुंबई विद्यापीठात माझा प्रवेश झालाय तो 2013 साली. अच्छा. तेव्हा माझ्या मनात असंच होतं की तरुण पिढीशी मी जोडली जाईन आणि शिकवण्याची मला खूप आवड आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट स्वतःला जी माहिती आहे ती दुसऱ्याला समजावून सांगणं आणि माझ्या शिष्यांच्या गळ्यातून ती काढणं यात एक विलक्षण आनंद आहे. आणि त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात 2013 साली माझी निवड झाली आणि मी रुजू झाले. आणि त्यानंतर आता हा प्रवास निरंतर सुरू आहे. आणि मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी अतिशय छान अनेक ठिकाणी गाजतायत, खूप छान काम करतायत असे माझे विद्यार्थी आहेत. आणि हाही मला एक आनंदाचा भाग आहे, समाधान आहे अतिशय, की फक्त गाणं मी नाही शिकवत. गाणं हे सांगीतिक शाब्दिक जेवढं असतं त्याच्याही पलीकडे ते भावनिक आहे. मी मुलांना माझ्या नेहमी आवर्जून सांगते की गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी विकसित करा, नजर घ्या आधी गाण्याची. प्रत्येक गाण्याला एक म्हणणं असतं ज्याला आपण कहन म्हणतो. हर एक गाणे की एक कहन है, हर एक गाना कुछ कहना चाह रहा है. तो नेमकं काय त्याचं म्हणणं आहे हे तुम्हाला ज्या क्षणी कळेल त्या क्षणी तुम्हाला त्या गाण्याची नस सापडेल. म्हणजे जसा एखादा वैद्य असतो, एखादे डॉक्टर असतात, त्यांना तर नाडी परीक्षे आधी सुद्धा चेहरा बघूनच कळतं तुमचा की तुम्हाला काय झालंय आज. म्हणजे तुम्ही काही बोलायच्या आत तुमचा चेहरा जसं बोलून जातो तसं त्या गाण्याचा चेहरा मोहरा गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गाण्याचा नेमकं त्याचं मर्म आहे कशात. ती दृष्टी आणि माझ्या ह्या प्रयोगाला हळूहळू यश येतं आहे असं मला वाटतं. कारण माझे विद्यार्थी ज्या पद्धतीने आता गाण्याकडे बघायला लागलेत आणि ते सांगतात मला स्वतः येऊन की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तसं आता मी ती दृष्टी घेऊन इतर गाणी ऐकायला लागलो. मग ते मला मुद्दे त्याही गाण्यात सापडले. आता मला गाण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. तर हा मला खूप आनंदाचा भाग आहे की आता हळूहळू मुलांना ती एक सजगता येत चालली आहे. सुगम संगीतात ती अतिशय आवश्यक आहे की गाण्यातला भाव कळणं आणि त्याचं एकूण भावप्रदर्शन अतिशय उत्कटपणे होणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि तो मला ही पिढीसुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद देते. अर्थात त्यांच्या पुढची आव्हानं बरीच आहेत.
त्यांना खूप प्रकारची प्रलोभनं आहेत, प्रसिद्धीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे साधना आणि व्यक्त होणं ह्यात एक अंतर लागतं, जे आमच्या पिढीला सुदैवाने मिळालं, कारण आमच्या वेळेला एवढे चॅनल्स नव्हते, आतासारखे रियालिटी शोज नव्हते. त्यामुळे आपोआपच एक कालखंड असा गेला की फक्त शिका, अंतर्मुख व्हा, रियाज करा, मग व्यक्त व्हा. म्हणजे जे समर्थांनी म्हटलेलं आहे की अभ्यासोनी प्रकटावे. तुम्ही आधीच, आता प्रकट होण्याची घाई इतकी असते प्रत्येकाला की अभ्यास मागे राहू शकतो. तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारख्या शिक्षकांचं खूप मोठं आता आणखीन आव्हान वाढलं आहे आमच्या पुढचं, की मुलांना हा संयमसुद्धा शिकवायला आवश्यक आहे फार. आणि त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतो. कारण आपण पाहतो की जरी शोज असतील वेगवेगळे माध्यमांवर, पण त्यामध्ये सुद्धा सगळेच बाजी मारत नाहीत. जे सातत्य ठेवतात आपल्या शिक्षणात किंवा साधना जी आहे ती अगदी मनोभावे करतात, तेच पुढे जातात. तर त्यासाठी तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करताय, तर ते फार गरजेचं आणि महत्त्वाचं ठरतं. पुन्हा आपण आता चित्रपट संगीताकडे थोडंसं वळूया, की भारतीय चित्रपट संगीत म्हटलं की एक आत्मा आहे आपला सगळ्यांचा, आणि त्यावरच आपण जगतोय की काय असा एक म्हणजे संभ्रम म्हणण्यापेक्षा तीच आहे की संगीतावर आपण जगतोय आणि ती एक आपला आधार आहे जगण्याचा. मात्र याचा जर आपण विचार केला पूर्ण अगदी पहिल्यापासनं, तर तो कसा विशद करता येईल? खरं तर हा इतिहास सांगायला गेलं तर खूप मोठा आहे, पण थोडक्यात जर तुम्ही सांगायचं झालं तर काय सांगाल? आपली चित्रपट संगीताची परंपरा खूप मोठी आहे आणि नेहमी मी दाखला देते, कारण हे माझं म्हणणं नाही आहे, तर प्रख्यात संगीततज्ञ फार मोठे विशेषज्ञ होते आमचे डॉक्टर अशोक रानडे सर. त्यांनी एके ठिकाणी हे सांगितलं आहे की आपलं जे चित्रपट संगीत आहे आणि विशेषतः आपलं जे हिंदी चित्रपट संगीत आहे ते खऱ्या अर्थाने भारताचं लोकसंगीत आहे. कारण ते लोकांनी निर्माण केलं आणि लोकांच्या ओठी ते रुळतं आहे अनेक वर्ष. आपण लहानपणापासून ते अगदी आपल्या वृद्धत्वापर्यंत ती हिंदी गाणी आपली काही साथ सोडत नाहीत. आणि आजही तो जो सुवर्ण काळ होता, म्हणजे 50च्या दशकातली गाणी, 60च्या दशकातली गाणी, 70च्याही दशकातली गाणी, त्या सुवर्ण काळात खूप अतिशय मोलाचं काम झालेलं आहे आणि त्यावर आजची पिढी उभी आहे. हो, आजचे संगीतकार त्यावर उभे आहेत, आजचे गायक त्यावर उभे आहेत. ह्या सगळ्यांनी मिळून एक तो इतिहास घडवला. आणि मग ते अगदी राजा हरिश्चंद्रपासून जो आपला इतिहास आहे, आधी मोकपट होते, मग बोलपट आले आणि 1934 साली मुळात पार्श्वगायन सुरू झालं. त्यानंतर मग उसना आवाज देणं, म्हणजे मग तिथे दोन भूमिका वेगळ्या झाल्या की गायिका वेगळी किंवा गायक वेगळा आणि नट वेगळा. आधी गायक नटच होते. हो. त्यामुळे नंतर ह्या दोन भूमिका झाल्यावर खऱ्या अर्थाने गायिकांचा प्रवेश झाला, खऱ्या अर्थाने गायकांचा प्रवेश झाला. तेव्हा संगीतकारांना चांगलं काम आणखीन करता येऊ लागलं. नाहीतर संगीतकाराला छान चाल सुचली तरी उपयोग नाही, कारण जो समोर आहे तो नट गायक आहे आणि तो गाणं शिकलेला नाही आहे. त्यामुळे मग आपोआप तडजोड ही करायला लागणार. कारण त्यांना जर वाटलं की इथे या वरच्या स्वरापर्यंत मला ही चाल न्यायची आहे, पण त्या नटाचा गळाच तसा तयार नाही आहे, मग कुठेतरी तडजोड करा, मग ती चाल सोपी करा. या सगळ्या प्रकारात त्यांच्या प्रतिभेवर मर्यादा येत होत्या. अच्छा. त्या मात्र नंतर दूर होत गेल्या, कारण उत्तम शिकलेले चांगले गायक आपल्याला लाभायला लागले. आणि तिथून ही पहिला हा ज्याला आपण ट्रान्झिशन म्हणू किंवा मोठा एक संक्रमण म्हणू, ते संक्रमण इथं प्रथम झालं. आणि जसजसे विषय चित्रपटांचे बदलत गेले तसतशी गाणी आणि संगीताची जातकुळीही बदलत गेली. सुरुवातीच्या काळात पौराणिक विषय होते बघा, म्हणजे अगदी कोणी जोखीम पत्करली नाही. आपली भारतीय जनता अतिशय श्रद्धाळू आहे आणि त्यामुळे राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद असे सगळे पौराणिकच विषय घेऊन सिनेमे निघाले. त्यामुळे आपोआप संगीत त्या पद्धतीचं होतं. हळूहळू हा जो बदल झालाय ना, तो पौराणिक ते सामाजिक, सामाजिक ते कौटुंबिक असा हा बदल होत गेला. त्यातून संगीताची जातकुळी बदलत गेली. आणि मग ही सगळी आव्हानं त्या गीतकारांनी, संगीतकारांनी पेलली आहेत. आधी अगदी भक्तिरसप्रधान गाणी होती, मग जे आपण म्हणतो देमार सिनेमे होते, काही ॲक्शनपट होते, त्यात संगीताला असा वाव नव्हता, पण तरीही त्यात एक मारधाडीची का होईना गाणी होती. हळूहळू हा सगळाच बदल जो होत गेलेला आहे,
की अरे नाही, देवदेवता नाही, आपल्याकडे सामाजिक विषय आहेत, ते सुद्धा हाताळले गेले पाहिजेत. नंतर सामाजिक तर आहेतच, मग त्यात तुम्ही बघाल तर मदर इंडियासारखा सिनेमा आहे, पौराणिक पण सामाजिक सुद्धा असा मुघले आझम सारखा सिनेमा आहे, पाकीजा सारखे सिनेमे आहेत, हे कल्ट मूवीज आहेत आपले. हो. मग ह्यातनं पुढे हा सगळा प्रवास होत गेला. नंतर लोकांच्या लक्षात आलं की सामाजिक तर आहेच, पण नातेसंबंधांमध्ये पण तणाव येत चाललाय. मग त्यावर चित्रपट बनायला लागले. मग ते संगीत हे थोडं आणखीन सॉफ्ट होतं. आता तुम्ही अनुभव सारखा सिनेमा घ्या, हो. त्यात मेरी जा मुझे जा न कहो हे गाणं काही फार वाद्य संगीताचं असूच शकत नाही, कारण ते एक अगदी नाजूक क्षणांचं गाणं आहे. मग तसे तसे बदल होत गेले, जसे विषय बदलले तसे संगीतही बदललं. आणि दुसरं ट्रान्झिशन ज्याला म्हणून ते फार मोठं झालं, ते आपल्या सगळ्यांचा आवडता महानायक अमिताभ बच्चन, त्याचा ज्या क्षणी प्रवेश झाला तिथे जातकुळी आणखीन बदलली. कारण आधीचे जे नायक होते ते नायक थोडे सुशिक्षित, पांढरपेशा, ज्याला आपण चॉकलेट हिरो असंही म्हणतो त्या टर्मिनॉलॉजीमध्ये, तसे होते. असा मारामारी करणारा नायक नव्हता. म्हणजे नायिकेला वाचवण्यापुरती तो मारामारी करत असेल, पण मुळात जिथे नायक आम्ही म्हणतो की नायकच जिथे अँग्री यंग मॅन झाला, चिडलेला आहे मुळात तो, या सगळ्या रचनेवर चिडलाय, विषमतेवर चिडलाय, अन्यायावर चिडलाय, तर मग तो सॉफ्ट कसा होईल, तो तरल कसा होईल. त्यामुळे ती गाणी थोडी तिथे बदलली. पण ह्यातूनही, ह्या संक्रमणातून सगळ्या एक लोकप्रियता काही हिंदी चित्रपट संगीताची कमी होऊ शकत नाही, कारण ते आपल्या तनामनात अगदी भिनलेलं आहे. निश्चितच. आणि भारतीय चित्रपट सृष्टीची स्थित्यंतर जी आहेत त्यामध्ये संगीतामध्ये सुद्धा ही स्थित्यंतर झालेली पटकन आपल्याला कळत नाहीत, पण ती खूप मोठी आहेत. आणि ते बदल खूप आहेत. म्हणजे जसं अगदी सुरुवातीला तरल, भावनिक म्हणूया आपण, आणि नंतर लगेच कॅबरेपर्यंत येऊन आपण पोहोचलो, आणि ती सुद्धा अजूनही आपल्या मनावर रुंजी घालतात ती गाणी. म्हणजे तुम्हाला जर आता गुंड दाखवायचे आहेत, गुंडांचे अड्डे दाखवायचे आहेत, तर मग तिथे तरल संगीत कसं असेल? म्हणजे ते संगीत हे अतिशय तीव्र स्वरूपाचं, भडक स्वरूपाचंच असणार. म्हणजे शोले मधलंच आता मेहबूबा मेहबूबा या गाण्याचं चित्रण, त्याचं टेकिंग, त्याची चाल हे भडकच असलं पाहिजे. आणि असं गाणं बनवणं किंवा असं गाणं करणं सोपं अजिबात नाहीये. याला आम्ही म्हणतो सिच्युएशनल सॉन्ग. खास त्या सिच्युएशनसाठी तयार झालेली म्हणून जी गाणी असतात ती त्या त्या सिच्युएशनला न्याय देणारीच असतात. निश्चित. त्यात तुम्ही राग वापरलाय का किंवा गायकीचे काही विभ्रम आहेत का हे शोधायलाच जायचं नसतं. गाणं त्यासाठीच बनलंय, त्या सिच्युएशनसाठी बनलंय. मग मेहबूबा मेहबूबाचं टेकिंग, त्यात गायकी काय आहे, किती वेगळ्या आवाजात ते आर डी बर्मननी गायलं, कारण ते असं अंगावर येणारच झालं पाहिजे. त्यामुळे ती मागणी असते त्या त्या प्रसंगाची. आणि तेही एक संशोधनच आहे. संशोधनांतीच अशा पद्धतीनं अगदी आपण माइलस्टोन म्हणूया, बरोबर, ते आपल्याला आजही या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आपण भारतीय शास्त्रीय संगीत आपण पाहायला गेलं तर त्यामध्ये घराणे परंपरा आहे, आणि आजही आहे ती. आणि घराणे परंपरा म्हणूया, गुरु परंपरा, तर हा सुद्धा फार महत्त्वाचा विषय आहे. आणि तो म्हणूया आपण प्रवास तुमचा होत असताना गुरु गायकी म्हणूया किंवा घराणे परंपरा, त्याचा कसा प्रभाव पडला? मला फार सांगायला आनंद वाटतो की मला अतिशय उत्तम गुरु जे लाभले, त्यांनी, मी आधी ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, कारण ती सगळ्या घराण्यांची जननी मानली जाते. शास्त्रीय संगीत हे ज्याला आपण म्हणू की बंधनातलं स्वातंत्र्य आहे. आता तुम्ही म्हणाल बंधन आणि स्वातंत्र्य दोन ह्या विसंगत किंवा एकमेकाशी न पटणाऱ्या गोष्टी कशा एकत्र येतात, तर बंधनही आहे आणि स्वातंत्र्य आहे. बंधन काय आहे, तर राग संगीत गाताना रागाचं व्याकरण सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे रागाचे आरोह अवरोह असतात, त्याच्यात एक नियम असतात, हा अमुक स्वर ह्यात वर्ज्य आहे हे भान ठेवावं लागतं. म्हणजे नियम आले, व्याकरण आलं, तिथे नियम आले. पण त्या नियमांमध्ये राहून तुम्ही जर सारे ग प ध सा हा जर भूप आहे, तर तुम्ही म्हणून त्यातही अनेक कॉम्बिनेशन्स जी करू शकता स्वतःच्या मनाने, त्याला उपज म्हणतो. की मी एकदा सारे ग म्हणीन, एकदा सागरे म्हणीन, तर ती मला परवानगी आहे. एका व्यक्तीने आत्ता आवर्तनात सारे ग प म्हटलं म्हणजे मला तसंच म्हटलं पाहिजे का? नाही.
तू पगरेसा करून सुरुवात कर. ह्याला स्वातंत्र्य म्हणतो आपण. म्हणजे आहे त्या स्वरांमध्ये माझ्या मनाच्या स्वररचना रागाचे नियम सांभाळत मी करते, ते शास्त्रीय संगीत आहे. म्हणून त्याचं भान राखणं म्हणजे घराण्यांमध्ये प्रत्येक गोष्टीला किती तुम्ही महत्त्व दिलंय त्यावर घराणं ठरतं. एखादं घराणं म्हणतं की आम्ही सुरांची पद्धतशीर बढत करू, आम्ही लय अतिशय विलंबित ठेवू. विलंबित लय म्हणजे काय? 2 मात्रांमध्ये जास्त अंतर आहे. थोडक्यात हळू, स्लो ज्याला म्हणू, सामान्य भाषेत सांगायचं, सामान्य माणसानं सांगायचं तर हळू, ज्याला टेम्पो स्लो म्हणाल तुम्ही तुमच्या भाषेत, त्याला विलंबित लय म्हणतो आपण. मग सुरांकडे लक्ष द्यायचं आहे म्हणून लय त्यांनी धीमी ठेवली आहे किराणा घराण्यानी. अच्छा. तेच काही तालप्रधान घराणी आहेत. आग्रा घराणं आहे, ग्वाल्हेर घराणं आहे, ज्याच्यात तालक्रिया पण चालते. म्हणजे तालाच्या अनुसरून तुम्ही जेव्हा उपज मांडायला लागता एखादा आवर्तन, तेव्हा थोडी लय ही जास्ती ठेवली जाते. कारण त्यांना तालाच्या कप्प्यात कसे ते आम्ही स्वर उपज आमची बांधतोय हे सांगायचं आहे. म्हणजे तालही आहे, स्वरही आहे, पण दोन्हीला दिलं गेलेलं महत्त्व त्यात फरक पडतो म्हणून घराणी होतात. आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शास्त्रीय संगीतात नाही आहेत फक्त घराणी. मी जो विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या लेखनाद्वारे, माझ्या व्याख्यानांद्वारे, की सुगम संगीतालाही स्वतःचं सौंदर्यशास्त्र आहे आणि त्यातही घराणी. वा. आणि खरंच म्हणजे आपण जेव्हा खोलवर जाऊन याचं संशोधनच करणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला कळतं. वरवर या गोष्टी आपल्याला फार साध्या आणि सोप्या वाटतात, पण जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं वेगवेगळ्या घराणे परंपरांचा अभ्यास केल्यानंतर त्या अवगत झाल्या आणि त्या तुम्ही आता इतरांना, तुमच्या शिष्यांना त्या पोहोचवताय. यामध्ये जसं तुम्ही मगाशी म्हटलात की भाषा आणि संगीत याचा सुद्धा संबंध फार महत्त्वाचा आहे, तर तो कसा काय? सर्वात जास्त संबंध भाषेचा सुगम संगीतातच येतो. कारण मुळात आपलं भावगीत कसं सुरू झालं त्याचाही अतिशय मनोरंजक इतिहास आहे. की 30च्या दशकात ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात यायला लागली की अतिशय छान कविता मराठीत व्हायला लागल्या होत्या. रविकिरण मंडळाची स्थापना झाली होती. माधव जुलियानंदसारखे कवी होते. ह्या कविता फक्त वाचून समाधान होत नव्हतं. काही गाणारी जी मंडळी होती, कलाकार होती, साहजिक त्यांना वाटलं की ही गाऊन बघावी कविता. तर कविता गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले. तिथं भावगीताचा जन्म झाला. वा. मुळात असं नव्हतं की चला आज आपण भावगीत नावाचा एक प्रकार जन्माला घालूया, असं नव्हतं ते. तर कविता गाता गाता, आणि कवींचे सुद्धा मी म्हटलं तसं आधी कवितेचे विषय हे पौराणिक होते. राधा कृष्णाच्या पलीकडे आपण जात नव्हतो. तेच विषय नंतर स्वातंत्र्यानंतर, सामाजिक क्रांतीनंतर, जशा स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, महायुद्धानंतरची परिस्थिती, ह्या सगळ्याचा एक प्रभाव त्या भाषेवरही पडला. म्हणून पूर्वी म्हणजे इतकं ते मनोरंजक आहे सगळं बघणं की जुनी भावगीतं तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो सांगू नका ग नावं घ्यायला. वा. बरोबर. अगदी गोड भावगीत आहे. थोडासा काळ पुढे गेला, मी नेहमी ह्याच गोष्टीचं उदाहरण देते, फार मला आवडतं. कारण मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ही परिस्थिती पुढे राहिली नाही. आणि मग सहज सख्या एकटाचं येई सांज वेळी इथपर्यंतची धिटाई त्या गाण्यांमध्ये आली. म्हणजे बघा विषय पण कसे बदलत जातात. आणि मग आता जसं ज्या काळात जी भाषा चालली आहे ती भाषेचं त्या प्रतिबिंब गाण्यांमध्ये पडणार. कारण लोकांना कळलं पाहिजे. आता या जेन झीला तुम्ही मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ह्यातली गोडीच कळू शकत नाही. म्हणजे त्यांना नाव घेण्यात काही वेगळं आहे हे मुळात, म्हणजे त्यांची पिढी किती पुढे आली आता. तर एक अँटिक म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात. पण हेही विसरून चालत नाही की ह्या पायावरच आपण उभे आहोत आणि या गाण्यांवरच आता ही भाषा सुद्धा बदलत गेली, ती अशी बदलत गेली. आणि मग आपलं भावगीत पुढे विकसित होत गेलं. अनेक उत्तम उत्तम कवी आले आणि मग ज्यांनी भावगीत म्हणूनच लिहिलं. आधीच्या कवींनी स्वतःची कविता म्हणून लिहिली होती. श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हणून आलेली आहे. किंवा प्रेमस्वरूप आई ही काही आता पुढे कोणी गाईल अशा हेतूने लिहिलेली नाही. घनतमी शुक्र बघ राज्य करी ही काही हेतूने लिहिलेलं गाणं नाही, त्या कवितेचं गाणं झालं.
आणि हे मोठं ऋण आपल्यावर अनेक संगीतकारांचं आहे की ज्या कविता अन्यथा पुस्तकातच राहिल्या असत्या, आरती प्रभू पुस्तकातच राहिले असते, ग्रेस पुस्तकातच राहिले असते, तुम्ही मी सामान्य माणसं गेले द्यायचे राहू नका हे कळलंच नसतं आपल्याला, किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, हे गाणं आज सामान्य अगदी एखादा दुकानदार असेल तरी त्याला माहीत असतं आणि त्याला हे कळत नसतं कदाचित की आपण फार मोठ्या कवीचं हे काव्य आपण गातोय. पण हे संगीतकारांचं अतिशय मोठं योगदान आहे. आणि मला वाटतं हा सगळा जो प्रवास आहे तो अतिशय उपयुक्त ठरणार आहे आम्हा रसिकांना तर आहेच, आणि त्यासोबतच जे संगीत क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत, शिकतायत आणि अजून भरपूर शिकायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय मोलाचं हे मार्गदर्शन लाभणार आहे जे आपण आज प्राप्त केलेलं आहे. आणि हे सगळं मार्गदर्शन आज आपल्याला दिलेलं आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांनी. मॅम, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि ह्या सांगीतिक प्रवासामध्ये खूप सुंदर तऱ्हेनं आपण सांगीतिक प्रवास केलात. खरंच खूप खूप आभार, मनापासून आपले धन्यवाद. तर मंडळी, पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.